गुड मॉर्निंग पुणेकर, मी सॅम फराडे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो। आज फक्त आपण 50 रुपयामध्ये युरोपला पोहोचणार आहेत। युरोप सिटी पुण्यावरनं काही अंतरात म्हणजे पुण्यावरनं फक्त 50 रुपयामध्ये आपण युरोप सिटीत पोहोचणार आहे। तर आता मी पुणे स्टेशन, पुण्यातलं प्रसिद्ध स्टेशन पुणे स्टेशन रेल्वे स्टेशन पाशी आहे आणि इथून फक्त 50 रुपयामध्ये आपण युरोपला पोहोचणार आहे। 50 रुपयामध्ये। तर चला भेटूयात युरोप में। तो कैसे हो दोस्तों, अभी हम पहुंच गए इधर पुणे स्टेशन के पास। पुणे स्टेशन से जाएंगे हम पीसीएमसी और पीसीएमसी से जाएंगे सीधा यूरोप सिटी। तो चलिए, अभी 50 रुपये से 20 रुपये हमारा खर्चा हुआ है अभी तक। आगे देखते हैं कितना खर्चा होने वाला है। तो 50 रुपये में हम पुणे से पहुंचने वाले यूरोप सिटी। तो चलो, अभी हम बैठे मेट्रो में। इधर कुछ बोलने का नहीं, अब बिल्कुल कुछ बोलने का नहीं। इधर कुछ बोला तो बहुत मार पड़ेगी, बहुत मार पड़ेगी। गुड आफ्टरनून। आता जवळपास 12 वाजलेले आहेत आता। तर आता पीसीएमसी मेट्रो स्टेशनला आता आपण आलेलो आहे वेळेला। इथून जवळपास 12 किलोमीटर अंतर आहे युरोपचं। म्हणजे आता तुम्हाला सांगतो मी, आपल्याला युरोप सिटी एक मॉल आहे तिथे, एक युरोप सिटी म्हणून, तिथं आपल्याला जायचं आहे। पण यात युरोपमध्ये नाही पोहोचणार, म्हणजे युरोप नाही आहे, म्हणजे युरोपसारखं त्यांनी दाखवलेलं आहे पूर्ण प्रकारे तिथं। युरोप सिटीचं डेव्हलपमेंट कसं होतं तसंच त्यांनी केलेलं आहे, आपण तीच बघायला जाणार आहे। तर आता इथून 12 किलोमीटर अंतरावर, म्हणजे आतापर्यंत आपण 50 रुपयामध्ये फक्त 20 रुपये खर्च केला आहे। इथून 15 रुपये खर्च आहे, 15 ते 10 रुपये खर्च पीएमसी तिथं जाण्यासाठी। तर 50 रुपयामध्ये जाणार आहे आपण। 50 रुपये का आपलं सोडलं नाही, 50 रुपयामध्ये आपण युरोपला पोहोचणार आहेत, युरोपचा आनंद घेणार आहेत। तर चला जाऊया। तर गुड आफ्टरनून मित्रांनो, ऑलरेडी आपण म्हणजे फायनली पोहोचलो आहे आपण आता युरोपमध्ये। 50 रुपयामध्ये युरोपमध्ये आलो आहे आपण। तर युरोप सिटी म्हणजे काय माहिती आहे का, म्हणजे युरोपला कसं तिकडं प्लेस वगैरे असतं ना, ते त्यांनी इकडं एक प्रकारे दाखवलेलं आहे। तेच आपण इथं बघण्यासाठी आलो आज आपण। आणि जसं सांगितलं तसंच एकदम म्हणजे तशाच प्रकारचे आतमधला व्ह्यू वगैरे। युरोप डेस्टिनेशन असा मॉलचं नाव आहे, पूर्ण ह्या प्रकारचं व्ह्यू आहे। तर चला आतमध्ये तुम्हाला आतून एकदा पूर्ण एकदा व्ह्यू दिखवतो त्याचा, ते पण तुम्हाला बघायला मिळेल। चला, स्ट्रीट युरोप डेस्टिनेशन असं पूर्ण युरोपचं फुलांतर होतं येतं। आता पूर्ण सिटी फेज बाय म्हणजे पूर्ण हे आहे, बहुतेक इकडून एंट्री आतमध्ये जाण्याची आणि इकडून पण वगैरे इथं म्हणजे थोडक्यात युरोप म्हणजे कसे शॉप वगैरे असतात तसं पूर्णपैकी दिलेलं इथं। म्हणजे थोडक्यात मॉल, शॉपिंग मॉल टाईपमध्येच केलं त्यांनी, मॉलच आहे हा। फक्त त्यांनी युरोप मॉलच्या डेस्टिनेशन जसं आहे तसं बनवण्याचा प्रयत्न केला इथं। मॉलमध्ये जसं असतं तसंच प्रकारे इथं केलं त्यांनी। फक्त विषय काय केला आहे, फक्त की युरोपचा लुक दिला आहे, युरोप टाऊनचा लुक दिलेला आहे त्यांनी फक्त इथं। तर तुम्हाला आमच्या दिदीच्या मैत्रिणी आम्हाला इकडे भेटलं, इथं भेट झाली अचानकच, त्यांना पण ह्या व्हिडिओमध्ये घेतो। ही वैष्णवी शेलर, हाय हाय। पाहुणे भेटली, एक गोष्ट चांगली झाली, आपल्याला एक कॅमेरामॅन मिळाला। सेल्फी असं आपले सेल्फी कुठं पण तिकडं जाणार आहे, तेव्हा काय आपल्याला टेन्शन नाही। अरे मग माझ्याला सगळे करणार। तर मित्रांनो, कशी वाटली युरोप सिटी तुम्हाला? कशी मस्त होती, काय अडचण नाही। 50 रुपये वसूल होती इथं आल्यानंतर। जास्त लांब पण नाही पुण्यातून युरोप सिटी, म्हणजे इकडे हिंजवडी या साईडला आहे। तर एक जणांनी ॲड्रेस दिला होता या सिटीचा, म्हणजे युरोप सिटी, युरोपचा लुक वगैरे केला मी त्याच्यामुळं नेटवर्कवर इन्स्टाला वगैरे व्हिडिओज वगैरे बघितले होते त्याचे। त्याच्यामुळे म्हणले एकदा विजिट करून यावं कसं काय बघा। तर जिथं म्हणजे सगळे खिडक्या वगैरे आहेत ना, सगळे शॉप वगैरे येते आतमध्ये। म्हणजे थोडक्यात मॉलमध्ये कसं हे राहते आपलं, मॉलमध्ये एक प्रकारचं शॉप वगैरे राहतात, बाकीचे शॉपीस वगैरे राहतात, तसंच इथं आहे, कॅफेस वगैरे आहेत आतमध्ये। फक्त ते मॉलमध्ये कसं सगळं क्लोजिंग राहतं, तसं इथं बिल्डिंग वाईज केलेलं आहे। युरोप सिटी कसं याने लुक दिलेला आहे आतमध्ये सगळं। तर बघितलं आपण एवढं, तर वरच्या एक मंत्रालय
शेवटच्या एकदा वर एकदा जाऊन वरचा एकदा व्ह्यू घेऊन येऊ. दुसऱ्या मजल्याचा व्ह्यू एकदा तुम्हाला दाखवतो सगळा. फर्स्ट फ्लोअरचा दाखवलेला आहे, सेकंड फ्लोअरवरचा आपण दाखवलेला आहे. आता आम्ही सेकंड फ्लोअरचा आत्ता दाखवला, आता थर्ड फ्लोअरला वर जातो. वरचा एकदा व्ह्यू तुम्हाला सगळा दाखवते एकदा कसा आहे. तर चला व्ह्यू बघून एकदा. तर मित्रांनो झाला आपला युरोप मॉल सगळा बघून, पण मला काही एवढं खास वाटलं नाही, कारण की शेवट 50 रुपये बरोबर झाला असंच वाटायला लागले. कारण की एवढं नाही अजून म्हणजे पूर्णपैकी त्यांचं सर्वच म्हणजे अजून शॉपी वगैरे नाही त्यांनी टाकलेले त्याच्यात, काही शॉपी मोकळेच आहेत. तरी पण म्हणजे युरोपसारखी थोडीशी फिलिंग आहे इथं. त्यांनी बिल्डिंग वगैरे जसं डेकोरेट केलं आहे तसं युरोप सिटीवाने डेकोरेट केलेलं आहे. पण तरी पण एकदा जर कधी तुम्ही हिंजवडी साईडला आला तर एकदा इथे येऊन जावं, एकदा बघून जावं, हे विजिट करून जावा इंग्रजीमध्ये सांगायचं म्हणलं तर. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं, एवढं काही खास नव्हतं. तरी पण कधी आलं बघायला तर एकदा बघून जावा, एकदा बाहेरून एकदा लुक दाखवतो परत एकदा तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, एवढा वेळ घेतला, एवढा टाईम गेला. लाईक तो म्हणताय एक छोटासा लाईक. सबस्क्राईब करायला पण काही जास्त वेळ लागत नाही, फुकट असतं इथे, करून टाका. एकदा व्ह्यू दाखवतो तुम्हाला एकदा शेवटचा. होता हा युरोप सिटी मॉल चा. आता निघाले आम्ही. आई आपली गाडी कुठे लावली? 50 रुपये PMT आले. आता PMT इथून जायचं परत इथे हिंजवडी चौक आहे. हिंजवडी चौकमध्ये टाटा इन्फॉर्मेशन काहीतरी आहे तिथं टाटाचं. तर तिथून डायरेक्ट हडपसरची बस पकडायची, थेट हडपसर. चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आणि परत एकदा सांगतो, एक लाईक तो बनताय, थोडंसं सबस्क्राईब करायला पण जास्त वेळ लागणार नाही, एक बटन दाबावं लागतं, करून टाका. असेच ऐसी डगमगाती व्हिडिओ देखने के लिए